भोंदू अशोक खरात प्रकरण अधिकच चिघळताना दिसत आहे। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मंत्रिमंडळावर गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवनवीन खुलासे होत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे। काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांनी आरोप केला की मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि त्यांच्याशी संबंधित लोक अनैतिक आणि अश्लील कृत्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे। मंत्र्यांच्या बंगल्यांमध्येही गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला। लोंढे यांनी म्हटले की या प्रकरणात 100 पेक्षा जास्त व्हिडिओ समोर आले असूनही दोषींवर कारवाई करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। तसेच संबंधितांना वाचवण्यासाठी कव्हरअप होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। खरातांचं प्रकरण जे आहे ते सुरूच आहे आणि आता एक नवीन प्रकरण आलेलं आहे। या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी आणि यांच्याशी संबंधित लोकांनी अनैतिकतेचा आणि अश्लीलतेचा इतका कळस घातलेला आहे की आता मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये तृतीय पंथीयांसोबत सुद्धा अश्लील चाळे केलेले आहे। आता हे ओशनो जलचे सगळे कस्टमर आहेत का असा पण आता शंका यायला लागलेली आहे, कारण मोठ्या लोकांच्याच गाड्या ते जल घ्यायला जात होते आणि विशेषतः ते जल मागून घेतलं जात होतं। आता ह्या गोष्टीला काय म्हणायचं? माफी तर मागणंच सोडा, कव्हरअप करण्याचा प्रयत्न सुरू होतो। तिकडे मनोहर कुलकर्णी म्हणतात की खरातला मारून टाका, म्हणजे खरातला मारून टाकून कोणाकोणाच्या पापावर पांघरून घालायचं आहे, माहिती पूर्ण काढायची नाही, त्याच्याकडनं कोण कोण अजून इन्व्हॉल्ड होतं, 100 पेक्षा जास्त व्हिडिओ आलेले आहेत। हे सगळं कव्हरअप करणे, झाकणे, लोकांना वाचवणे आणि अनैतिकतेचा कळस महाराष्ट्राच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या याच्यात होऊ देणे हे किती मोठं पाप हे मंत्रालय, हे मंत्रिमंडळ करत आहे। हे काय ओशनो जल मंत्रिमंडळ आहे की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे अशी शंका जी आहे ती निर्माण व्हायला लागलेली आहे। आणि या मंत्रिमंडळातल्या लोकांपासून महाराष्ट्रातल्या महिला असुरक्षित आहे अशा पद्धतीची भावना महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे, कारण कोणाला शिक्षा होत नाही, कोणाचे राजीनामे होत नाही, मग काय सगळा मोकळाच आहे।